काही इतर महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। फडणवीसांच्या 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा प्रलंबित होत्या। आता स्थानिक पातळीवरचे नेते प्रचार करणार असल्याची माहिती। बारामतीमध्ये अजित पवार यांचं भव्य स्मारक उभं राहील। शरद पवार यांच्याकडून स्मारकासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पाहणी। अजित पवार यांनी उभारलेल्या सर्व वास्तूंपेक्षा मोठी आणि भव्य वास्तू उभारली जाणार आहे। विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांची माहिती। शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते। दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचं विश्लेषण। तर जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आणि आवाका मोठा असल्याचं राऊतांचं भाष्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2 दिवसांमध्ये साताऱ्याच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता आहे। कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार। तर अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची त्या सांत्वनपर भेट घेतील। अजित पवार यांच्या अस्थिकलशाचं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये हे अस्थिकलश आणण्यात आले आहेत। साताऱ्यामध्ये सर्वपक्षीयांनी वाहिली अजितदादांना आदरांजली। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहामध्ये पार पडली सर्वपक्षीय शोकसभा। पुण्याला रवाना होण्यापूर्वी शरद पवार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानला पोहोचले। याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले होते। शरद पवारांच्या सोबत प्रतिभा पवार या देखील उपस्थित होत्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं पिंकी मालीच्या कुटुंबियांचं सांत्वन त्यांनी केलंय। विमान अपघातामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी मालीचा मृत्यू झाला होता। पिंकीच्या भावाला चांगली नोकरी मिळवून देण्याचं रोहित पवारांनी आश्वासन दिलं आहे। अजित पवारांच्या निधनानंतर युगेंद्र पवारांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी गर्दी होती। युगेंद्र पवार यांचं निवासस्थान असलेल्या अनंत तारा येथे सांत्वनपर भेटीसाठी राज्यभरामधून कार्यकर्त्यांची गर्दी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे। बारामतीच्या गोविंद बागेमध्ये जाऊन पेडणेकरांनी शरद पवारांची भेट घेतली। अमरावती महानगरपालिकेचा महापौर 6 फेब्रुवारीला ठरणार आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती आहे। महापौर भाजपचा होणार असून महापौर पदासाठी ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे या तिघांची नावं वरिष्ठांकडे पाठवली जाणार आहेत। धाराशिवची शिवसेना भाजप आमदारांनी हायजॅक केल्याचा आरोप करणारे अविनाश खापे यांचं पक्षामधून निलंबन। शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अविनाश खापे यांच्यामधील संवादाची क्लिप व्हायरल झाली होती। पक्षविरोधी कामं केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। धनगर आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा ठरवण्यासाठी 11 फेब्रुवारीला उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा होणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप विरोधात मतदान करा, धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं आवाहन। काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून सीमा शुल्क तपासणी नाक्यावरती अधिकाऱ्यांची कान उघाडणी। वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचा आरोप करत खासदारांचे अधिकाऱ्यांना खडे बोल। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील शिरपूर तपासणी नाक्यावरचा हा प्रकार आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टी राहत असलेल्या इमारतीवरती गोळीबार करणाऱ्या 14 जणांना पुण्यातून अटक करण्यात आली। रोहित शेट्टी राहत असलेल्या जुहूमधल्या इमारतीवरती शनिवारी मध्यरात्री हा गोळीबार करण्यात आला। रोहित शेट्टीच्या घरावरची गोळीबाराची जबाबदारी ही शुभम लोणकर, अर्जुन बिष्णोई यांनी घेतली आहे। गोळीबाराच्या संदर्भात शुभम लोणकरची पोस्ट व्हायरल होती आहे। किरकोळ वादामधून मुलाच्या समोरच बापाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली। सांगली शहरामधल्या इनाम धामणी रोडवरची ही घटना आहे। हल्ल्याच्या नंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावानं पकडलं। बेदम चोप देऊन त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय। हिंगोलीच्या डोंडवाडा गावामध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली। 30 वर्षाच्या कैलास स्वामी या तरुणाचा यामध्ये मृत्यू झालाय। 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। नालासोपारा पूर्वेच्या रश्मी स्टार सिटी सोसायटीमध्ये अंतर्गत वादामधून ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक परब यांना मारहाण। सोसायटीमधील एका सभासदानं गॅलरीमध्ये टाईल्स आणि फरशी बसवल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर ही मारहाण झाली आहे। पुण्यातल्या हडपसरमधल्या बीटी कवडे रस्त्यावरती पुन्हा एकदा कोयता गँगनं धुमाकूळ घातलाय। 6 दुकानं फोडली आहेत आणि वाहनांचं नुकसान केलंय। हल्ल्याच्या वेळेला एका महिलेचा देखील समावेश होता।
रायगडच्या कर्जतमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. 9 वर्षाच्या मुलावरती कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. उपचाराच्या दरम्यान या मुलाचा मृत्यू झालेला आहे. कुत्र्याच्या हल्ल्याचा ही जी घटना घडली आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर येत आहे. वसईमध्ये एका बंद पाण्याच्या टाकीमध्ये मानवी अवशेष आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. नौपाडा इथल्या बारकुल्या चाळीमधली ही धक्कादायक घटना आहे. फॉरेन्सिक पथकानं सॅम्पल्स आता तपासणीसाठी पाठवले आहेत. मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकामध्ये धावती लोकल पकडत असताना महिलेचा तोल गेला. या अपघातामध्ये चेतना देवरुखकर नावाच्या 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. बदलापूर पूर्वेकडच्या जुवेली गाव परिसरामध्ये ती राहत होती. 2000च्या 400 कोटी रुपयांच्या कंटेनरच्या चोरीचं प्रकरण समोर आलेलं होतं. मुख्य संशयित किशोर सावळा पोलिसांना शरण आलाय. 400 कोटी रुपयांच्या नोटांची खरंच चोरी झाली होती की बनाव होता याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. वर्ध्यामधल्या समृद्धी महामार्गावरती कारचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे कारनं कंटेनरला धडक दिली. या अपघातामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झालाय. ठाण्यावरून नागपूरच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. अकोल्यामध्ये मालवाहू वाहन डिवायडरला धडकून रस्त्यावरती उलटलंय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सगळं चित्रित झालेलं आहे आणि कुटुंब थोडक्यात बचावलंय. बीडच्या माजलगावमध्ये सराफा व्यापाराचे 60 लाख रुपयांचे दागिने लुटणारे चौघे गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली. कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी चोरी केली होती. बुलडाणा जिल्ह्यासह वाशिमच्या 2 ठिकाणी घरफोडी करून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्याला बेड्या. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यामधून वाहनांची चोरी करणारी टोळी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून दुचाकींच्या चोरीची कबुली. 3 अट्टल चोरट्यांकडून 7 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. कराडजवळच्या उमरज इथल्या गणेश धाब्याजवळ मालवाहतुकीच्या ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये लाखो रुपयांचं कापड होतं जे जळून खाक झालंय. बातमी भंडाऱ्यामधली शिकारीच्या शोधामध्ये. भंडाऱ्याच्या मोहरणा गावामध्ये मध्यरात्री एक बिबट्या शिरला. एका घरासमोर पाळीव कुत्र्यानं जोरजोरात भुंकून या बिबट्याला पळवून लावलं. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कोल्हापूरमधली एक वेगळी बातमी आहे. एका बिबट्याला वासराचा लळा लागलाय. घुणकी इथली आश्चर्यकारक अशी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. बिबट्या आणि वासराची महिनाभर मैत्री झालेली आहे. वासराला भेटण्यासाठी बिबट्या हा मध्यरात्री येत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय. बीड जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्वच्छतागृहांची दुरावस्था. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींना शाळेची स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचे आदेश. सोलापुरातल्या उपळाई गावामध्ये अभ्यासिकेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट 50 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. उपळाई गावाची अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळख आहे. गोंदियाच्या सालेकसामधील कचारगड इथे आदिवासी बांधवांची यात्रा. यात्रेच्या संदर्भात लावण्यात आलेल्या मोठमोठ्या फलकांवरती मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो आणि देवाभाऊ आदिवासी विकास कचारगड यात्रा असा उल्लेख आहे. यावरून आदिवासींनी संताप व्यक्त केला आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधल्या 12 गावांचा सीमेवरती असलेल्या बाराशिव इथल्या जागृत हनुमान यात्रेला सुरुवात झाली आहे. पहाटे 4:30 वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हस्ते हनुमानाची महापूजा पार पडली. विदर्भामधली प्रसिद्ध अशी चिमूरची घोडा यात्रा संपन्न. ग्रामदैवत श्रीहरी बालाजीची रात्री 12च्या नंतर लाकडी घोड्याच्या रथावरून मिरवणूक निघाली. जगन्नाथपुरीप्रमाणे हातानं लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांची परंपरा. हुबळी एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती ढेकूण आढळलेले आहेत. प्रवासी हैराण झाले. ढेकूण चावल्यामुळे महिला आणि लहान मुलांना त्रास होतोय. अनेक प्रवाशांना रात्र जागून काढावी लागली आहे. एसएमसी या खासगी कंपनीकडे ट्रेनच्या देखभालीचं कंत्राट आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखेतील बदल आणि अजित पवार यांच्या निधनाचा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकावरती परिणाम झालाय. 9 आणि 10 फेब्रुवारीचे पेपर आता 24 आणि 25 फेब्रुवारीला होतील. परीक्षेची वेळ मूळ वेळापत्रकानुसार राहणार आहे.
एखाद्या मुलाला त्याचे जैविक पालक कोण हे माहिती नसेल तर त्याला जातीच्या प्रश्नावरती कायदेशीर अनिश्चिततेमध्ये ठेवणं हे चुकीचं आहे. याउलट अशा दत्तक मुलाला संबंधित पालकांच्या जातीचा दर्जा मिळण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालयाने हा एक महत्त्वाचा निकाल दिलाय. अहिल्यानगरच्या रुई छत्तीशीमधल्या ग्रामसभेमध्ये वेश्या व्यवसाय आणि कला केंद्र बंद करण्याची एकमुखानं मागणी. हे व्यवसाय बंद झाले नाहीत तर आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागलेला आहे. मुंबईमध्ये 19 किलो वजनाचा सिलेंडर आता 1844 रुपयांना. घरगुती वापराचा 14 किलो वजनी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.